हे बघा येडा कशा मांडीवर येऊन बसलाय. म्हणजे गुंजू खूप आहे हा, हे ना. स्नो इथं नाही बसायचं, चल तिकडे जाऊयात. चला. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे आणि त्यासोबत स्वयंपाक आवरलेला आहे. अहोंना जायचं आहे ड्युटीवर आणि चैतन्य आणि आशू आज बाहेर गेले आहेत. त्याच्यामुळे आज माझं सगळं लवकर आवरलेलं आहे. तर चला पटकन जेवण करून घेतो आणि मग बाकीची जी कामं आहे तर ती आवरून घेते. तर जेवायलाच घ्यायचं आहे, तर मी तुम्हाला जेवायला बसते म्हणजे घेते आणि तुम्हाला दाखवते की काय मेनू आहे ते. या मंडळी जेवण करायला. आजच्या मेनूमध्ये आहे छान अशी टोमॅटोची चटणी आणि सोबतच चपाती आणि अहो दूध घेतात. तर मस्त असं जेवण. बॉबी पण घ्या. आणि छान असं हे जेवण तयार आहे. तर चला मंडळी, या जेवण करायला. तर मस्त असं जेवण झालेलं आहे आणि त्यासोबतच भांडी वगैरे आवरलेलं आहे आणि भांड्यांचा इथे सगळा ढीग लावून ठेवलेला आहे घासून. आणि इकडे सगळा किचन ओटा सगळा ओके झालेला आहे आणि मस्त वातावरण आहे. दिवसभर असं हे ऊन असतं, एकदम फ्रेश असतं आणि संध्याकाळी अचानकच पावसाला सुरुवात होते आणि आला की असा येतो की वारं, पाऊस, वीज, गारा सगळं एकदम एकसाथमध्येच. तर चला, काम आवरलेलं आहे. आता फरशी पुसायची बाकी आहे, तर ते आवरून घेते. घरात कोणीच नसलं की एकदम सुकसुकाट असतं, एकदम शांतता असते आणि असं म्हणजे नको वाटतं असं वातावरण. कारण हमेशा असं गजबजा आणि किलबिलाट अशी सवय आहे आणि मुलं घरात नसली, कोणीच नसलं, एकटंच असलं की एकदम बोर होऊन जातं. तर चला, आता फरशी पुसायची आहे. पटकन आता फरशी पुसून घेते आणि मग पुन्हा तुमच्याशी बोलते. तर मंडळी, आत्ता वाजले आहेत सहा सहा आणि पाणी आलेलं आहे. लाईटही आलेली आहे, त्याच्यामुळे पाणी पण आलं. तर पटपट मोबाईल चार्ज आणि पहिला मोबाईल चार्जिंगला लावते आणि चला, मोबाईल चार्जिंग होतं आहे तोपर्यंत पाणी भरून घेते आणि बाकीची कामं आवरते आणि थोडंसं मोबाईल चार्ज झाला की मग पुन्हा आपण गप्पा मारूया. बघा कसा सुस्तवलाय बोका. मस्त आपली पडी मारले. जिथे छान अशी जागा वाटेल तिथे आपलं मस्त पडून राहायचं, खायचं प्यायचं आणि आराम करायचा. अजिबात काही टेन्शन नसतं आहे ना. स्नो स्नो लाईट आली आहे, पाणी वगैरे भरून झालेलं आहे आणि बसली आहे थोडा वेळ निवांत. कारण एकटीच आहे, आहो ड्युटीवर आहेत आणि मुलं दोघेही बाहेर आहेत. आज एकटी आहे तर मला असं घर खायला उठल्यासारखं झालं आहे. कारण अशी सवय नाही आहे ना, नेहमी असा म्हणजे गोंगाट असतो, कालवा असतो नुसता, मुलांचा असतो, अहोंचा असतो, म्हणजे सगळे असले की असं भारी वाटतं आणि असं एकटं बसलं की बोर होऊन जातं. आणि मगाशी आता ताई, माई होत्या, स्वाती होती, छान गप्पा मारत बसलो होतो, त्यांच्यासोबत बराचसा वेळ गेला आणि त्यात लाईट नव्हती आणि नंतर मग लाईट आली की लगेच ती लोकं पण गेली. कारण पाणी कालपासून आलं नव्हतं, कालपासून लाईट नाही आहे आणि काल रात्रीही पाणी म्हणजे संध्याकाळी पाणी नव्हतं आलं आणि सकाळी नव्हतं आलं. सकाळी आलं होतं पण लाईट लगेच गेली, त्याच्यामुळे लगेचच पाणी गेलं. त्याच्यामुळे मग पाण्याचा प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे पाणी आलं, लाईट आली की लगेच सगळ्या आपापल्या घरी गेल्या. पण छान वेळ गेला. खरं तर मैत्रिणी असल्या, बसल्या गप्पा गोष्टी म्हणजे करत असलो ना की वेळ कसा निघून जातो काहीच कळत नाही आणि छान वाटतं जरा मैत्रिणींसोबत. एक वेगळंच म्हणजे हे होऊन जातं. तर असो, आता लाईट आलेली आहे, मोबाईल चार्जिंग झाला आहे. आता स्वयंपाकाचं बघायचं. स्वयंपाकाला खरं तर मी आता एकटीच आहे, तर आता बघूयात काहीतरी थोडंसं बनवते. इथे मी सकाळचीच टोमॅटोची चटणी आहे आणि इथे मी भात घेतलेला आहे. भात फक्त बनवलेला आहे आणि मला गरम भाताबरोबर तेल टाकून, खरं तर चटणी टाकून आवडतं, पण आता टोमॅटोची चटणी असल्यामुळे मग मी आता हे एवढंच माझं जेवण आहे. मी जेवण करायला बसले आहे, तर या जेवण करायला. मुलं काही अजून आलेले नाही आहेत आणि आता एकटीच आहे. पण आत्ता वाजले आहेत खरं तर 9:45, तरी पण मला असं वाटतं आहे म्हणजे मी जेवायला बसले तर म्हणजे एकटी जेवते तसं मला कोणी मागून मारायला येते की काय, किंवा असं म्हणजे दडपल्यासारखं थोडक्यात. कारण अशी सवय नाही ना कधी जेवायची. आणि हा स्नो बाबा तर बघा, तेव्हापासून इथे जो झोपलेला आहे, किती वेळ झाला तरी तो अजून तिथेच झोपलेला आहे. स्नो स्नो बाबू,
काहीच नाही, एक नाही दोन नाही, फक्त हळूच कान हलवतं आणि फक्त कानोसा घेतं, बस झालं. तर चला मंडळी, या जेवण करायला. मस्त असं गरम गरम भात, तेल आणि टोमॅटोची चटणी असं हे माझं आजचं जेवण आहे. तर जेवण करून घेते आणि पुन्हा तुमच्याशी गप्पा मारते. हा आमचा स्नो बघा कशा बसलाय. स्नो येडा स्नो. माझं राऊंड मारायचं चालू आहे, माझ्या मागे आलाय आणि आता तिथेच बसला बघा. आता मी हा एक राऊंड कंप्लीट करते. हा राऊंड मारून गेले की पुन्हा लाडात बघा कसा येईल ते बघा, ते बघा स्नो. भारी वाटतं जेवण झाल्यानंतर थोडंसं असं राऊंड मारायला. खरं तर बाहेर जातो हायवेला राऊंड मारायला, पण जरा मध्ये चोरांचं प्रकार खूप वाढलेला आणि ते उगाच संध्याकाळचं एकतर गाड्या वगैरे पण खूप जातात तिथं, त्याच्यामुळे ते रिस्क नको म्हणून म्हटलं आपलं हे असंच राऊंड मारलेलं बरं. म्हणून मग स्नोसोबत असंच राऊंड मारायचं हे ना. स्नो बसतो आणि आपण राऊंड मारायचं. स्नो बाय. स्नो स्नो स्नो. जाते मी, बाय. मस्त वातावरण आहे आज, छान असा. चंदमामा पण आलाय. चंदमामा चंदमामा चंदमामा. ओके, आणि चंदमामासोबत छान छान चांदण्या पण आल्यात. भारी वाटतंय, वातावरण आजचं फ्रेश आहे. पाऊस नाही आहे आज. काल खूप पाऊस झाला, अक्षरशः गारा पडल्या, पण त्या गारा बघायला मी झोपले होते त्याच्यामुळे गारा नाही बघायला मिळाल्या. मी आशूला सांगितलं होतं गारा जर पडायला लागल्या तर मला उठव म्हणून, पण तिने मला उठवलं नाही, त्याच्यामुळे गारा काही बघायला मिळाले नाहीत. स्नो. ओ रे बाबू, काय म्हणते माझे बाळ? काय काय आले स्नो? काय लागलं इथे? इथे काय लागलं म्हणजे स्नोला? गुंदू गुंदू बाबा, बघा हे माझे येड हे हे बघा येड कशा मांडीवर येऊन बसलंय. म्हणजे गुंदू बाबा आहे हा, हे ना. स्नो इथं नाही बसायचं, चल तिकडे जाऊयात. चला पायरीवर जाऊन बसूयात चल ये स्नो. आता इकडे आली ना की आता इकडे येऊन बसेल. मी आता इथे बसते पायरीवर आणि लगेच बघा कसं पळत येईल आणि येऊन मांडीवर बसेल. बघितलं अशा हा आमच्या येडा स्नो. अरे हो हो हो, नीट बस नीट बस नीट बस. बघू आमचे स्नो. नक्की बाबा, पॉपी घ्यायला आवडतील खूप. अकाउंट डब्बूला आहे ना. गंदू बाबा आहे म्हणजे गंदू बाबा. स्नो स्नो. इथे काय झालं स्नो? स्नोला काय झालं? गू झालं स्नोला? गू झाला खरं? लब्बाड्या, आज तुला पाल नाही दिसली? मुंग्या नाही दिसल्या आज तुला? काय नाही दिसलं? कसं बघतंय आगाव डब्बा बसलाय बघा. कशा आगाव डब्बा कशा बसलाय म्हणजे स्नो. स्नो आलं पकड कसं बसलंय बघा. गुन्ही आहे माझे बाबू. भारी वाटतं, जरा राऊंड मारला आणि मस्त अशी बसलेली आहे. चंदमामा आपल्या डोक्यावर आहे आणि आपण चंदमामाच्या छताखाली आहोत. भारी दिसतंय. आणि आमचा स्नो ऐकतोय माई काय म्हणते. काय म्हणते माई?
हं? काय म्हणते रे ए लबाड. कसं लगेच ऐकायला आलं, उठ आपण इथे जाऊन बसूयात पायरीवर, की लगेच उतरला आणि आली की लगेच मागून पळत पळत आला आणि येऊन मांडीवर येऊन बसला. मांडीवरच येऊन बसायचं कसं समजतंय आणि ऐकतोय बघा कसा बरोबर. हो काय म्हणतीये, मार दिला पाहिजे चांगला. तुलाच तुलाच म्हणते मी. आगाव डब्बू, चल पी दे पी दे. म्हणजे नक्की बाबा आहे है ना. मला आत्ता म्हटल्याप्रमाणे आम्ही बाहेर हायवेला म्हणजे सर्व्हिस रोडला जातो राऊंड मारायला. आणि आज स्वातीच्या आणि ताईंच्या मनात आलं की चला आज राऊंड मारायला जावं, म्हणून मग राऊंड मारायला निघालो. त्याला मी घरात सोडून आली होती, तर ते बघा खिडकीतून ते बघा ते पॅनलमुळे त्याला तिथून यायला येईना. आता तिथून खाली उतरेल आणि तिथून येईल, तर तो यायच्या आधी मला आता निघालं पाहिजे. चला जाते राऊंड मारायला. म्हणजे तू एवढी सगळी कामं केली तिने. हो 9:30 म्हणजे हिला जमतंय. जमतं सगळं बरोबर, पण ते उगीचच तासामध्ये आपलं केलंय. मैत्रिणींना कसा त्रास द्यायचा तर असा द्यायचा. पटकन केलं भाकरी पटकन गेली होय. मन चपाती जात नाही, तो चपातीच खाल्लं की ट्रक आहे बाजूला. किती दिवस शुक्रवार शनिवार गेले मी परत रविवारी सुट्टी. मला असं वाटलं ब्रेक दिला तिथे. नाही ब्रेक नाही दिला. आता हा बघा इकडूनच चाललाय पूर्ण. आज बोलवलं होतं उद्या तर आपल्या आशुताई आल्या आहेत मस्तपैकी फिरून. तर आशुताई आपला थोडासा उद्या सांगते, आता थोडा कॅपॅसिटी थोडा नाही. थोडाच या साईड कंटाळली आहे जाम कंटाळली. उद्या नक्की सांगते, आज नाही. थोडस सांग ना, नाही उद्या. कसं वाटलं, काय काय आता झालं? सध्या मला एवढी झोप आली, माझे डोळे तुम्ही बघू शकता. खरंच झोप आली. जाऊ दे, बिचारीला झोप आले तर मग उद्या सांगे. कोण नाही ऐकेला मोकळं. ठीक आहे, मग राहिलं. यायला तर बाय बाय. तर मंडळी मस्त असा राऊंड मारून आलेलो आहोत आणि बाहेर थोडं राऊंड मारायला गेलो, अर्ध्यापर्यंतच गेलो असेल की मुलांचा फोन आला की आलो म्हणून. आणि ते जेवण करायला इथेच आले होते शिवतीर्थला. जेवण केलं आणि ते लगेचच आले. आणि अजिंक्य पण आले आहेत, ते आज थांबणार आहेत, उद्या सकाळी जातील. कारण रात्रीचं आता घाटाने जाणं योग्य नाही, म्हणून मग त्यांना थांबा म्हटलं. तर मग ते आता आज थांबणार आहेत आणि उद्या सकाळी उठतील आणि मग जातील. तर आता मुलं गेली आहेत आराम करायला आणि आता मीही जाते आरामाला, कारण आता वेळ झाली आहे आरामाची, वाजले आहेत 11:15. तर व्हिडिओ मी आता इथेच थांबवते. आजचा छानसा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आपल्या स्नोची गंमत कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आज लाईट नव्हती, म्हणजे कालपासूनच लाईट नव्हती, त्याच्यामुळे मोबाईलला चार्जिंगच नव्हतं. त्याच्यामुळे मला व्हिडिओ पण जास्त म्हणजे घेता आला नाही. पॉवर बँकवर जेवढं होईल तेवढं केलेलं. एक पॉवर बँक मुलांनी नेली आणि एक पॉवर बँक घरी होती, पण त्यालाही चार्जिंग केलं नव्हतं, त्याच्यामुळे तेही लगेचच हे झालं. फक्त 18% मोबाईल चार्जिंग झाला होता आणि त्याच्यामध्ये सकाळचा थोडासा व्हिडिओ घ्यायला जमला तेवढा घेतला आणि बाकी मग पुन्हा हे झालं. म्हणून मग लाईट आल्यानंतर पुन्हा मग मोबाईल चार्जिंगला लावला, कारण आले गेलेले कॉल म्हणा किंवा मेसेजेस म्हणा तेवढं तरी बघायला मोबाईल पाहिजे होता. म्हणून मग आज काही दिवसभर मोबाईल वापरलाच नाही. तर अशा पद्धतीने हा आजचा दिवस आणि लाईट नसल्यामुळे एवढा खोळंबा होतो. आणि मुलं घरात नसल्यानंतर म्हणजे एकटंच घरात असल्यानंतर कसं वाटतं, ह्या गोष्टी मी तुमच्याशी आज शेअर केलेल्या आहेत. तर मला नक्की कमेंट्स करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मजा करत रहा. बाय.